ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಇಷ್ಟದೇವತಾಭ್ಯೋ नमः. सर्वै वीक्षकांक पुनरपि नमस्कार. आम्ही श्रीमद भगवद्गीताचे दोन्ही अध्यायांत सती आजी आम्ही 4 श्लोक वैर ध्यान विचारत सती. श्लोक 19, 20, 21 आणि 22. ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಅರ್ಜುನಾಕ ಆತ್ಮ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ವಿಂಗ್ ವಿಭಿನ್ನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ करतार होता. आजी 19 श्लोक अंतू 19th श्लोक अंतू कृष्ण कसं सांगतं म्हणून आम्ही ऐकूया. अभय प्रसाद आता 19th श्लोक प्रस्तुत करता. ओम य एनं वेति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नयं हन्ति न हन्यते. People in both ways are ignorant काय म्हळ्यार आम्ही we may think that the soul is killed or the soul is getting killed. म्हळ्यार तेच जावन मोरचार शापूर जो कोणीय दिवस मरचापूर म्हूण तसल जान कोण आत्मा ಬಗ್ಗೆ लागता ती तसल जान इग्नोरंट जो तांणी एक विचार नाशी आसतले ते लोक म्हूण जाल्यार बदलची कसन म्हळ्यार soul is just one spiritual constitution in every living being. ते सान मुई जावन आसा पुरो जो होड हस्ती जावन आसा पुरो ते सान जीवी दाखोवन होड जीवी ते प्रत्येक जीव मनशा जो जीव ते कसं जीवी आसा तांत भितरी खंडित जावन आत्म आसा म्हणून कृष्ण सांगता. ते कोणाच्यानी दिवस मारूंकय जायना, ते दिवस मार घेवच्याकय जायना, कोणूय ते आत्माक दिवस मारूंकय जायना, विंगड आत्माक दिवस मारूंकय जायना म्हणून. सो दॅट प्रोसेस कॅनॉट हॅपन बिकॉज लिव्हिंग बिईंग्स मे डाय बट नॉट द सोल म्हणून कृष्ण सांगता. आता 20th श्लोक कशें म्हणून ऐकूया. न जायते म्रियते वा कदाचिन नयं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ಒಪಾಸ್ ಆತ್ಮ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ವಿಚಾರ ಕಸನ್ म्हळ्यार द सोल इज नेवर बॉर्न नॉर डायज कय. इट इज एटर्नल, इट इज ओल्डेस्ट, एवरलास्टिंग अँड एन्शियंट इवन वेन द बॉडी इज किल्ड. आमगेला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन जावन वता एक ताजे एक स्टेज कसो स्टेज जाता आमकां पुराय जाणां गोतस. एक जनन घेवचें ॲज अ जन्मा येताना ता एक जीवात्मा एक जीव कशें आसता मनुष्याकच एक सान चरड जावन आसता. ते चरडाला ट्रान्सफॉर्मेशन एक आसची तसल एक्झिस्टिंग विथ लायफ म्हूण त्या सेकेंड स्टेजार दाखोवन ग्रोईंग स्टेज वाडची स्टेज वाडता त्या देहांत एक सान बबल रितीर आशिल्लो एक ट्रान्सफॉर्मेशन जाता मुखार वता दी एक अघोर ते जीव फुल्ल आकारार येतरी अघोर डिजनरेशन जावचें स्टार्ट जाता. केन्ना प्राय जाता डिजनरेशन जाता. ते जातरी लास्टाक डिस्ट्रक्शन ऑफ द बॉडी जाता. म्हळ्यार जनन कशें आसा तशी मरण जाता म्हूण. जाल्यार सोलाक तशी न्हय. सोल ते ताका केदन ते खंय केन्ना दाखोवन ताजें ते बर्थ स्टार्ट जाला म्हूण आमकां सांगूंक सादिना. इट इज एवर लास्टींग. देर हॅज नॉट बीन, देर इज नो स्टार्ट, देर इज नो एंड म्हूण. सो ओल्डेस्ट रितीर आमकां केदन दाखोवन आमकां ते फुडले विचार आमकां कळीत आयला तेदन दाखोवन आत्मा एक्झिस्ट जावन आसा, आत्ताय आसा, मुखारीकय आसता म्हूण. कोणाल प्रती एकल्याले आमगेले आत्मा केन्नाकय आसता जाल्यार जीव मात्र ताजी शाश्वत न्हय म्हणून कृष्ण सांगता. आता नेक्स्ट श्लोक 21st श्लोक ऐकूया. वेदा विनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. हे पार्थ, the man who knows the soul from birth to death are free from decay. Then how is it reasonable to grieve for a painful event म्हणून. म्हळ्यार एक मनशाक अर्जुनाक हे अर्जुना कृष्ण परमात्मा सांगता या इम्पेरिशेबल एटर्नल फ्री फ्रॉम बोथ बर्थ अँड डेथ तसल एक आत्म असताना
मनशाल विशयांतू आमी तांतू आलोचन करूंक ना. आतां ह्या पुराय कृष्ण कसलाक अर्जुना सांगता तो युद्धभुमींत आसा. युद्धभुमींतू तागे लेद्रा आशिल्ले त्या कौरव सैन्याक दिवश मारका तांकां सलवाका दिवश मारका म्हूण दिवश मारचें जायना म्हूण अर्जुना लेखचें जाल्यार कृष्ण ताका विंगड रितीर सांगता पळय तूं दिवश मारचें तांगेले देह मात्र आत्म न्हय म्हूण. आत्म केन्नाकय निरंतर जावन आसता. तांणी आशिल्लो तो एक जीव दिवश मारलेले निमित्त तुका ताका कसनय ताजेन दुख्ख पावका म्हूण ना म्हणून तागे मनांत जाल्यार तितली चंद रितीर तो सांगचा प्रयत्न करता. आतां 22nd श्लोका तुमगेले मुखारी अभय प्रसाद सांगता. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देवी. As a man sheds down worn out garments and takes a new one, likewise the embodied soul casting off worn out bodies enters into other body which is very new म्हणून. आमी आमकां क्लियरली सांगला एक मनशान आमी एक वस्त्र उपयोग करता ती वी यूज द ड्रेस फॉर सेवरल डेज. आमी घेवची तसले एक अवंगले वस्तू कितले की दीस आमी ताका वर्क करून घेता ती परनी जातर आमी ते उडयता ती वी डिस्कार्ड दट. तशीची तेची लॉजिक हांगा कृष्ण परमात्मान आत्माक एप्लाय केला. आमगेलो देह कसो आसा इट इज जस्ट लायक वन ड्रेस अराउंड द आत्मा म्हूण. मागीर ते ओल्ड जाता जाता मनशाल जन्म जो खंयच्याय जिवाचे जन्म जो ते ओल्ड जाता जाता ते वोर्न आउट जावन येताना म्हळ्यार डिजनरेशन जावन येताना मंतारपण जावन येताना वृद्धाप्य जावन आसता पुरो ते जावन येताना त्या आत्मा त्या देहा ताकून सोण अनेक नवे देहाक एंटर जाता म्हूण. सो ह्या चंद रितीर कृष्ण अर्जुनाक सांगतर वता. आनी काही सुमार हाजे ಬಗ್ಗೆ एक्सप्लेनेशन आसा आत्मा ಬಗ್ಗೆ एक्सप्लेनेशन आसा. एक 30 श्लोक 30th श्लोकात हाजे विचारारी कृष्ण उलयता. ताजे खातीर आमी ह्या एपिसोडांतू 4 श्लोका घेतला सो दॅट वी कॅन प्रोसीड फास्ट म्हूण. जाल्यार प्रति एक श्लोक आमी चंद रितीर ताजे अर्थ करून घेवका आनी आमी त्या भगवद्गीताचे कसं एक कृष्णान सांगला की ताजे पूर्ती विचार आमी स्वीकार करून घेवका. तशीचे आज आमी आयच्या एपिसोड हांगा मुक्ताय करता ती हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. तत् श्री हरे कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.